गाडीनं पाणी उडल एखाद्याच्या अंगावर येईल, ज्यानं कचरा टाकला त्याचा उदय होईल का नाही? होईल की होईल का नाही? मग लक्षात ठेव दादा, असा रस्त्यावर असा गटारीत कचरा टाकायचा नाही. लातूर शहर महानगरपालिकेनं आपली सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. केली का नाही व्यवस्था? केली आहे बाबा. ती टंग टंग पण आमचं ध्यानच नाही तिकडे. टंग टंग वाजता त्याला घंटा गाडी म्हणते. असं होय, मला ध्यानच नाही. उठायचं, घरातला कचरा सगळा गटारीत टाकायचा, रोडवर टाकायचा. आता त्या घंटा गाडीत कवा टाकावं, कवा उठावं, पटकन आपलं उठलं टाकलं गटारीत. हेच आमच्या डोसक्यात. नाही कसं आपला विचारात बदल केला पाहिजे. माणसाने विचारात बदल केला तर आचार सुधारले तर विचार सुधारते. बरोबर आहे. बरोबर आहे. मी याच्यासाठी तुला भेटा आलो होतो. माझ्याकडे पाहून तुला वाटेल मी उभा टाकलो. मग उभा टाकला तर हाय का मग काही? उभा टाकलो तसं नाही रे बाबा. मी जास्त घेत नाही, 90 घेतो आणि एखादी बिर्याणी खातो. हाय का? तू उभारलाच म्हणल्यावर माझ्या जवळचा आहेस, मला तुझ्याकडे मागणं घालावं लागलं. थांब एवढं झालं काय? जीप सुटल्या नको, लांब लचक बोलू नको. अरे नाही, तू उभा टाकलाच म्हणून विचारलं. उभा टाकलो याचा अर्थ असा आहे दादा, मरता मरता वाचलो. कस काय सांगू दादा, हे इकडून गाडी यायची, भुरकून अंगावून जायची. अरे बापरे, इकडून गाडी यायची, भुरकून अंगावर जायची. अरे बापरे, अरे लय बेकार झालं की मग. तिकडून गाडी आली, भुरकून अंगावून गेली. हळू गेली नाही का? मग मरता वाचलो की. अरे बापरे. बर, एवढ्या गाड्या तुझ्या अंगावून गेल्या, इकडून गाडी गेली, तिकडून गाडी गेली. अरे मग तू वाचलाच कसा? त्याचा असं आहे बाई, मी पुलाखाली बसलो होतो. काही येडा का खोडा राव तू? म्हणजे तू पुलाखाली बसला होता, इकडून गाडी आली, तिकडून गाडी आली. काय राव, कुणाला येड्यात काढतोस ग तू? मला तू येड्यात काढलास का नाही? तू शहाणा माणूस, मला ताका म्हणून मी बोलत राहिलो. नाही, मला म्हणा त्याच्यामध्ये भजे आहेत. किती येड्यात काढला नाही बाबा. येडा काय असं ना, खुळा का असं ना, आपली मैत्री फार महत्वाची. वा लय महत्वाची आहे. तुला मला एक सांगायचं, बोल की. मी उभा टाकलो म्हणजे माझ्या पायावर उभा टाकलो. बरं, असाच उभा टाक, असा दिवसभर उभा राहा. बरं आहे बाबा, तुझ्या पायावर तू उभा राहिलास, मला काही त्रास नाही. मग बोल. तुला कशाला त्रास होईल? नुसतं उभा टाकत म्हणतोस. उभा टाकून काय होतंय का मला सांग बरं. पाय हलवले पाहिजे म्हणजे शरीर चालतंय. हो, बरोबर आहे. शरीर चालतंय म्हणजे मग आपल्याला सुधारतंय चालायला. चालता जर गटारावर पडलास, पाण्यात पडलास, त्याला कोण जिम्मेदार आहे? त्याला जिम्मेदार तूच आहेस. मी कसा जिम्मेदार? पण मी उभा टाकलो. अरे याचा अर्थ असा मला घ्यायचा आहे की आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल, गटार स्वच्छ करून घ्यायची असेल, रस्ता सुधारायचा असेल, तर एका लोकशाहीच्या माध्यमातून मतदानातून आपल्याला लोकप्रतिनिधी निवडून द्यावा लागेल का नाही? हो, बरोबर आहे. मी नाही ना बाबा, माझ्यासारखे असंख्य लोक उभा टाकतील, पण उभा टाकल्यानंतर त्याच्यातला माणूस आपण कसा निवडायचा? ते बरोबर आहे. कसं पाहिजे? पण एक आहे बाबा, आपल्याला जर काही भेटत असेल तर आपण मतदान करणार. आलं बघा. नाही, शेवटी पैशावरच येऊन टाकलं. कसं आहे बाबा, आम्ही रातभर जागत आहोत. त्याची गाडी येते का, त्याची गाडी येते का, कोणाची गाडी येते, कोण जेवायला धाब्यावर. अरे हीच माझ्या टकुऱ्यात बघ. घाण तुझ्या टकुऱ्यात आहे. काय झालं? घाण जरा काढून बाजूला टाक. बरं. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 395 कलमाचं संविधान दिलं. अरे वा. आणि त्या संविधानामध्ये 326 हे कलम आहे. बरं. आणि त्या कलमाच्या मूलभूत अधिकार म्हणजे आपला मतदान आहे. मतदानातून लोकशाहीतून एक लोकप्रतिनिधी निवडून द्यावा. बरोबर. म्हणजे आपल्या प्रभागाचा, आपल्या गल्लीचा विकास तो करेल. त्यासाठी स्वाभिमानानं मतदान करणं गरजेचं आहे. तू जर म्हणत असतील 500 रुपये मी घेऊन मतदान करेल, विचार करतोच. अरे रोडून जाणारं कुत्रं बघ. अरे बापरे. कुत्र्याला तरी भाव आहे. आपल्या लहानपणी बरोबर आपण सवंगडी होतो, मस्त खेळलो कुठलो. आता सवंगडीत नाही बेट्या, कुत्र घेऊन फिरतात लोक. बरोबर. कुत्र्याला भाव आला का नाही? आला बाबा. जाणार तो बैलजोडी बघ. शेतकरी माणसाला जर सांगायला गेलं आपण, बैलजोडी बघतो आपण. त्या बैलजोडीची बाजारामध्ये किंमत किती आहे? 1.5 लाख रुपये, 1 लाख रुपये आहे का नाही? ते तूच म्हणला जाता. भज्या प्रमाणात चिकन मटन जर घ्यायला गेला, चिकन घ्यायला 200 रुपये किलो. अरे बापरे. म्हणजे त्या कोंबड्याची बी किंमत तुझ्यापेक्षा जास्त आहे की.
आहे का नाही मला सांग? अरे बाबा कुत्र्या मांजराला महत्व आलं हा. पण माणसाला महत्व नाही. अरे माणसाला महत्व दिले रे दादा. हा हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. हा काय सांगितलं माहित आहे तुला? अरे मीठ मोहरी प्रमाणे तुम्ही तुमच्या मतदानाला समजू नका. अरे बाबा हं? आईच्या दुधापेक्षाही मतदानाला किंमत जास्त. हा हा बरोबर म्हणून आहे. बाबा म्हणता अरे स्वाभिमान शून्य व लाचारीचे जीवन जगण्यात जर तुम्हाला धन्यता वाटत असेल हा. तर आईच्याच गर्भात मेला नाही. बापरे खराय बाबा मग माझं जीवन असून मरण्यासारखं आहे की रे तात्या? खराय तुझं. हा. अरे बाबा तू म्हणून तुला समजून सांगायला मी नाही लय आता महत्वाचं. कुणी येईल तुझ्याकडं हा तर त्याच्याकडून पैसा घ्यायचा नाही घ्यायचा नाही बाबा अजिबात नाही. हं? अजिबात घ्यायचा नाही तर नाही. लाईनला जाऊन थांबशील. नाही 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 अजिबात नाही. हा पैसा घ्यायचा, नाही अडका घ्यायचा, नाही भजे घ्यायचे. नाही अरे बाबा काहीच घेणार नाही रे मी. म्हणजे शेवटी मुद्द्यावर यायचं. नाही 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 नाही. आपल्याला संविधानानं अधिकार दिलाय. राईट. हा बरोबर आहे तुझं. आपल्या मताला लय किंमत आहे बाबा. लय किंमत आहे. बघ, माझ्या कसा अधिकार दिला माहित आहे का? हा. रोडवरला भिकारी बी असू दे रे, बरं हा. नाडी मधला कुणी बी असू दे, श्रीमंत असू दे, बरं झोपडी मधला गरीब असू अरे दे, वा. सगळ्याला समान एकच अधिकार अरे दिला. वा, हो, हो. दिलाय का नाही? दिलाय बाबा. मग तो बजावण्यासाठी कधी बजावणार तू सांग बरं? नाही 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 नाही. हा? आता तू म्हणतोस ती खरं आहे बाबा. हा. तर माझ्या घरात 10 मत आहेत. थांबत आहेत का? हा आणि नातू 5 आहेत. हा. अरे एवढ्याच मिळून म्हणल्यावर बाबा लय डिमांड आहे मला म्हणून. डिमांड मग पैशाकडे चालला जाऊ, ए, नाही चालला बाबा. तिकडे चालला नाही जाऊ. नाही जात नाही. स्वाभिमान घाण ठेवू नको नाही बाबा ठेवत नाही आता तुझ्या- तुझी माझी मैत्री मग कटा. अरे नाही रे बाबा. हा. नाही नाही तुझ्या गळ्यात शपथ मी हा. काय घेणार नाही बाबा. द्यायचं नाही. हा, हा, फक्त एकच लक्षात ठेवायचं, हा उद्या येणारी कोणती तारीख आहे? म्हणलं ते बाबा ते आता ऐकलो मी गाड्या ती फिरायला 15 तारीख म्हणजे. 15 तारीख. हा, आता जवळ आली आहे 15 जवळ जवळ आले. हो जवळ आली आहे बाबा. फक्त आपलं पोटच बघायचं नाही. नाही 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 नाही. भारतीय संविधानाने दिलेला अधिकार तुला बजवायचा आहे. बरं बरं हा? बरं, बरं. कधी? हा, 15 जानेवारी हो. 2026. हा. बरोबर आहे. बरोबर आहे. बरं मतदानाला जाताना कागद काय काय न्यायचे? हा किती शाण्यासारखं बोललास नाही बघ बाबा आता. ध्यानात राहत हा, नाही. सगळं मग- विचारून घ्यावं म्हणलं तुला. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, एखादं माझं आधार कार्ड घरी- एवढं ध्यानात राहते का? ए, नाही नाही ते बंद. हा, हा. आता सांगितलंच नव हा मैत्री तुटल म्हणून हो राईट राईट. कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही. नको पडू. हा. चांगली गोष्ट आहे. मग? मतदानाला जाताना हा माझी ओळख. हा अरे वा तुझी ओळख चलती का? अरे माझी ओळख चलती नाही असाच भाग नाही. माझी ओळख म्हणजे आधार कार्ड, असं आहे होय. हा. पॅन कार्ड. बरं बरं. नाही सुटलं तर मग मतदानाचं कार्ड. हा, या सगळं घेतो मी सगळं घेऊन जातो. वा. हा, हा, हा. बरं सगळे घरातले आम्ही बायका लेकरं लहान लेकरं सगळ्याला घेऊन अरे जातो. लहान लेकरं असतात का दादा? हा, काय झालं? 18 वर्षी तर पूर्ण झालं पाहिजे का? अरे रडत येत बाबा हा माझं. हा 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 ते पण सांगतो दादा. तुझं म्हणणं बरोबर आहे. हा लेकराला सोबत घेऊन जाशील हा तर महानगरपालिकेनं सुंदर व्यवस्था केली. काय केले? काय केलं? जागोजागी काय केले? पार्क निर्माण केलेले आहेत. अरे वा. आहेत का नाही? हा. पार्क मध्ये लहान लेकराला लहान मुलाला खेळायसाठी खेळणे ठेवलेली अरे आहे. वा छान आहे का छान. नाही? हा. लहान लेकरं रडून चांगलं खेळावे म्हणून बरं बरं जिथं तिथं पार्क बनवून हो, ठेवलेलं हो, आहे. त्या बरोबर. पार्क मध्ये त्यांना सोडायचं. बरं सोडायचं म्हणजे त्यांना सोडायचं नाही, हा. कोणतरी एकदम थांबायचं. हो हो आणि मग मतदान करून यायचं. बरं. नाही तर पुन्हा बंद फिरशील, माझी सगुनी कुठे गेली, माझी सग नाही 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 नाही, हा, नाही असं होऊ नये. नाही काळजी घेतो. हा. मतदान करतो. हा. बरं, किती वाजता आहे? मतदानाचा टाइम आहे बघ, सकाळी 7 ला सुरू होणार. हा. मग तू रेडी कधी होणार सांग बरं? आता मी रेडी बघ 4लाच होतो. 4 ला. हा. कधी? पहाट रे बाबा. हा. काय मग आणू? कुठं जातोस? हा, 4 मतदान वाजता केंद्रावर. काय लाईनला जातोस का हा? तिथे? हा? लाईनला थांबावं लागेल ना बाबा बारीक कशाच्या? ठँगो? नाही नाही हा, हा. बंद आहे ते सगळं बंद आहे बाबा. हा. सगळं बंद आहे. हा. तर जाणार हा. मतदानाला. हा. हा? आणि मतदान करणार. मतदान करणार. लय भारी असा झालं बाबा. सुज्ञान नागरिक बनला पाहिजे. हा, लय माझ्या लातूर डोक्यात सुजलाम घातलं सुफलाम बाबा. आहे. हा आहे का नाही? हो बरोबर आहे. नागरिक का का करायचं मतदान बाबा? हा का करायचं? अरे आपलं जीवन मरण इथंच आहे की रे. हा हा जन्म बी आपलं इथंच आहे, हा मृत्यू बी आपलं इथंच होणार आहे. बरोबर आहे. आहे का नाही? बरोबर आहे. हा. मग आपल्या वार्डाचा विकास करणारा चांगला हा देखणं नाही बरं का, हा चांगला सुशिक्षित
बरोबर आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून वागणारा, हा, हा. महिलांची सुरक्षितेची काळजी घेणारा. अरे वा, बरोबर आहे का? बरोबर आहे, प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला आपल्या कुटुंबाप्रमाणे समजणाऱ्या बरोबर आहे. उमेदवारालाच तुम्ही निवडून हो दिलं. हो. आणि एक महत्वाचं बघ, हा. माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना जपणार बी पाहिजे रे. Right, right. हा, काय बोलला मी बघा. ज्येष्ठ नागरिक आहे रे. वा, तुला खरंच वंदन करावं. हा. तू सुधारलास. आमची बी काळजी घेणारा पाहिजे ना. हा, हा. बघ, तुझी काळजी घ्यायला तयार असणाऱ्या माणसालाच मतदान करायचं. हो हो हो. हा, पण लक्षात ठेवायचं, त्याच्याकडे वळायचं नाही नाही. नाही, अजिबात नाही. कष्ट करून, काबाड कष्ट करून आपण आपलं जीवन जगायचं. बरोबर आहे बाबा, तू सांगितलाच, माझ्या डोसक्यात बसलं. हा. मी कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही. करू नको. हा? रोडवर कचरा टाकणार नाही. आणि ह्याची बी काळजी करशील, मला कुणाची गाडी घ्यायला येईल म्हणून. नाही 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 नाही. त्याच्या गाडीमध्ये बी बसायचं नाही, लाचार व्हायचं नाही. अरे बाबा, अरे स्वाभिमानानं छाती फुगवायची ना. अरे छाती मोडल रे बाबा. नाही मोडत. हाणून घेऊ नको. नाही, नाही. नाही नाही, तू म्हणतो तू पोट तिडकीनं मला सांगायलाच माझ्या जवळचा मित्र आहेस म्हणून. याच्यात काय देशी नाही रे. बर छाती बर फोडायला. बर 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 बर. स्वाभिमानानं खाल्लेलं आहे. राहू दे हाणून घेऊ नको. मी तुझं ऐकतो बाबा. हा, कुठल्याच आमिषाला बळी पडत नाही. हा. कुणाच्या गाडीत जात नाही. हा. कुणाचा रुपया घेत नाही. वाह. अरे बाबा, तू स्वाभिमान सांगितलं वा, वा, वा. आणि घेतलं हा. तर उद्या मान खाली घालून जावी लागतं. आहे का नाही? स्वाभिमानानं जाता येत नाही. जावंच लागतं. हा. स्वाभिमानानं मतदान नाही, करायचं. आपण कारण का? स्वाभिमानानं मतदान करणार. का? का बरं? कारण राजा बनवू शकता तुम्ही. हो आणि मतदान जर नाही केलं तर तो काय होईल मग? हो. पडेल. पडेल खाली. एखाद्याला वरी चढवायचं आणि एखाद्याला खाली पाडायचं. ताकद ते आहे. मतदानामध्ये ताकद आहे. अरे मतदान करायचं ना, असं डिचक्याव अरे करायचं. वा. डिचक्याव. अरे वा वा. आ, डिचक्याव. अरे वा. काय डिचक्याव? कुठं करायचं? अरे फोटो काढायचे, असं मतदान करायचं हा. आणि हाताला शाई लावलेली फोटो काढायचं. डिचक्याव. बर बर. वा वा, लय भारी सांगितलं. हा. बॅलन्सला पैसे आहेत. मोबाईल मधलं बॅलन्स. काय झालं रे? अरे अरे, 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 अरे. काय झालं काय? नाही कोणाला फोटो काढायचे. दररोजचं मडण त्याला कोण रडेल? अरे बाबा, मग झालं काय? एवढं पाण्यात घातलास की रे अरे तात्या तू? नाही रे बाबा, हे तोच पण तुला विचारलं. नाही, हा? नाही, असं नाही, कोण- मोबाईल टिचक्याव करायला. अरे एवढा शेतीबाडीवाला माणूस आहे. हा? सुज्ञान आहे. बरं बरं सुज्ञान नागरिकांना घ्यायचं नाही मला, आता नाही मला आताच घ्यायचं म्हणाला. बरं. नाही बाबा, बरं असू दे दादा. असू दे. हा? एवढं काय, एवढं टाकून वागू नको रे. नाही 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 नाही, तुझं बोललेलं मला कळलं. ठीक आहे. हा? येऊ का मग आता? जा हा, बाबा. लक्षात ठेव. हो सुजान नागरिकाप्रमाणे हो वागायचं. हो हो. हा? लोकशाहीचा धागा व्हायचा, होय. लोकशाहीचा वसा आणि मतदानाचा ठसा. वा वा वा. हाच खरा आपला विजय आहे, बरोबर आहे बाबा. अस्तित्वाचा विजय आहे. म्हणून